मनसे नेता माऊली थोरवे ने लगाया नाला सफाई में धांधली का आरोप। बीएमसी के खिलाफ करेंगे आंदोलन। महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानी कि मनसे चेंबूर के विभागाध्यक्ष माऊली थोरवे ने जीजामाता नगर नाले की साफ सफाई का जायजा लिया। उसमें उन्होंने पाया कि इस नाले में गंदगी का अंबार लगा हुआ है। इस गंदगी के लिए बीएमसी और कॉन्ट्रैक्टर को जिम्मेदार बताते हुए माऊली थोरवे ने सवाल उठाया है कि भारी बारिश में यदि इस इलाके में जल जमाव होता है तो इससे जनता की परेशानी बढ़ जाएगी। माऊली थोरवे ने दोनों पर धांधली का आरोप लगाते हुए आंदोलन की चेतावनी दी है। आनंद श्रीवास्तव, ग्लोबल चक्र न्यूज, मुंबई। मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी मागच्या वर्षी सांगितलं होतं ज्या ठिकाणी पाणी भरेल त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदार त्या जबाबदार असतील, त्याप्रमाणे या लेवलला जर इथं कारवाई झाली नसेल तर मान्य एकनाथ शिंदे साहेब यांना सुद्धा आम्ही पत्र व्यवहार करून त्यांना इथं या ठिकाणी पाहणी करण्यासाठी बोलावू की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी त्यांना खात्री देतो। महानगरपालिकेचे अधिकारी दरवर्षी सांगतात की नाले सफाई 100% पूर्ण झालेली आहे, पण नाले सफाई कशा प्रकारची झालेली आहे आपण इथं पाहू शकता। मुंबई महानगरपालिकेमधील आपल्या प्रभाग एम पश्चिम मधील सर्व नाल्यांची पाहणी केली तर कुठल्याही नाले सफाई व्यवस्थित झालेली नाही। फक्त कागदोपत्री नाले सफाई झाल्याचे दाखवायचे आणि बीएमसी कडून बिल पास करून घ्यायचं आणि हे कॉन्ट्रॅक्टर दरवर्षी महानगरपालिकेला लुटत असतात आणि त्यातून हे जनतेच्या पैशाची लूट आहे, हे कुठेतरी थांबली पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही काल डीएमसी साहेबांना पत्र सुद्धा दिलेलं आहे। ज्या ठिकाणी नालेची सफाई झाली नाही आपण स्वतः येऊन त्याचं पाहणी करावं। यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या निदर्शनास आणू देऊ इच्छितो। त्यांनी जर वेळ दिला आम्हाला तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर हा विषय आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत नेणार आणि हे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई केल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही। नाही झालं तर आम्ही माननीय राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिक आहोत आणि मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कशा प्रकारचं आंदोलन आणि काय तमाशा असतो हे पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे। त्यामुळे ते अधिकारी आणि जे ठेकेदार संबंधित यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे, अन्यथा ते अधिकारी ठेकेदार आम्ही याच नाल्यात गाडू। कारण जनतेचे पैसे लुटून तुम्ही या मुंबईमधल्या नागरिकांना त्रास देण्याचं काम करत आहात। प्रत्येक पावसाळ्यामध्ये कुठल्या ना कुठल्या दुर्घटना घडत असतात, नाहक लोकांचे जीव जातात, नाहक लोकांच्या घरामध्ये पाणी भरलं जातं। मग तुमच्यावर करोड रुपये महानगरपालिका जर खर्च करते नाले सफाईचे तर ते काम तुम्ही व्यवस्थितपणे केलं पाहिजे, परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणाचा भ्रष्टाचार आहे, त्यामध्ये अधिकारी बी संगतमत आहेत। त्यामुळे याची कसून सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करतोय।